नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज ब्लॉग सकाळी सकाळी सुरू केलेला आहे. बाहेर मस्त पाऊस पडत होता बारीक बारीक आणि चहा ठेवलेला आहे मी माझ्यासाठी, कारण चहा पिल्याशिवाय मला फ्रेश वाटत नाही. चहा उकळायला ठेवला की तेवढ्या वेळामध्ये मी माझी सकाळची कामं म्हणजे ब्रश वगैरे करणं असू दे किंवा चेहऱ्यावर पाणी वगैरे मारून थोडंसं फ्रेश वाटतं नाही का. सकाळी उठल्या उठल्या थोडंसं फेस वॉश वगैरे केलं ना की एकदम फ्रेश वाटतं. आणि मग त्यानंतर मी घरातली कामं लगेच करायला सुरुवात करते. खरं तर इतका आळस येतो ना हल्ली की नकोच वाटतंय रोज उठून तेच 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 करायचा. खरंच खूप कंटाळा येतो. आणि काय झालं ना, गेले 2-3 दिवसापासून माझी तब्येत पण डाऊन होती. व्हायरल इन्फेक्शन झालेलं होतं. सर्दी, ताप, खोकला यामुळे खूप जास्त असं अनइझीनेस वाटत होता आणि इतका आळस येत होता ना की काहीच काम करावं वाटत नव्हतं. गेले 2-3 दिवस मी फक्त झाडू मारत होते, लादीसुद्धा पुसलेली नव्हती. पण कसं असतं ना, आपल्या स्त्रियांकडे कोणतंही एक्सक्यूज नसतो. आपल्याला बरं असो किंवा नसो, आपल्याला काम काही चुकत नाही आणि काम तर करावंच लागतं. त्यामुळे कितीही आळस आला तरीही काही ऑप्शन नसतो. मी पण चहा घेतला, त्यानंतर उठले, झाडू वगैरे मारायला घेतला आणि आज मला लादीसुद्धा पुसायची होती, कारण गेले 3-4 दिवस मी लादी पुसलेली नव्हती. आणि जेव्हा जेव्हा मी अशी लादी पुसत नाही ना, तेव्हा मला फ्रेश वाटत नाही घरामध्ये. का बरं काय माहिती, लादी पुसल्याशिवाय मला अजिबात फ्रेश वाटत नाही. पहिले आमच्याकडे मावशी होत्या ज्या भांडी वगैरे घासायच्या, झाडू मारायच्या, लादी पुसायच्या, तेव्हा खूप आधार वाटायचा आणि त्या खूप स्वच्छ पण काम करायच्या. पण त्या येतच नाही आहेत परत, त्यांचा माझ्याशी काही कॉन्टॅक्टही झाला नाही. बघू आता, जर मला त्या भेटल्या तर मी नक्की त्यांना पुन्हा कामासाठी बोलवेल. कारण मला ना हल्ली खूप जास्त आळस यायला लागलं आहे. म्हणजे मला हे सगळं नकोच वाटतं आहे, लादी वगैरे पुसणं वगैरे. तर स्वयंपाकाचं काही नाही वाटत मला. जेव्हा घर क्लीन असतं ना, तेव्हा बघा नेहमी एक गोष्ट तुम्ही पण नोटीस केली असेल की जेव्हा आपलं घर असं अशा प्रकारे पूर्ण क्लीन असतं ना, तेव्हा आपलं माइंड पण एकदम फ्रेश असतं. त्यामुळे मग मी काय करते की उठल्या उठल्या पहिले चहा घेतलं की पहिले घर आवरते, घर स्वच्छ करते आणि घर क्लीन केलं की मग मला एकदम असं जोश आल्यासारखा वाटतो बाकीच्या कामांना. मग त्यानंतर आपली बाकीची पण कामं असतात, म्हणजे देवपूजा असते, स्वयंपाक वगैरे करायचा असतो. आता हे सगळं शूट मी एका हाताने करते, एका हातामध्ये मोबाईल आहे शूट करण्यासाठी आणि दुसऱ्या हाताने झाडू मारलं, लादी पुसली. काय करणार, काहीच ऑप्शन नसतो. काय आपण ट्रायपॉड जरी ठेवला तरी ट्रायपॉड प्रत्येक वेळेला थोडी आपल्याबरोबर फिरत असणार आहे. तर आता घर तर क्लीन झालेलं आहे, तर मी आता पटकन आंघोळ करून घेणार आहे. आंघोळ केल्यानंतर सर्वात पहिलं माझं काम असतं ते म्हणजे देवपूजेचं. आणि आंघोळ केल्यानंतर बघा मला एकदम फ्रेश वाटायला लागलं होतं. तर आंघोळ झाल्यानंतर मी सगळ्यात आधी देवपूजा करून घेते, कारण जेव्हा असं घर क्लीन झाल्यानंतर आपण पूजा करतो ना, तेव्हा पण खूप जास्त वेगळीच पॉझिटिव्हिटी आपल्याला जाणवते घरामध्ये सुद्धा. आणि अगरबत्तीचा असा मंद जो सुगंध असतो त्यामुळे पण खूप सुंदर वाटतं, घरामध्ये फ्रेश वाटतं. आणि बाहेर कसंही वातावरण असलं तरी घरामध्ये आपल्याला फ्रेश वाटतं. तर माझी देवपूजा तर झालेली आणि देवपूजा झालं खूप मोठं काम झालं आहे असं वाटायला लागतं. पूजा झाल्यानंतर लगेच मी स्वयंपाकाकडे वळले. आज सकाळी माऊला डब्याला भाजी चपाती दिलेली होती, त्यामुळे मला फक्त भात आणि कढीच करायची होती. रोज रोज डाळ भात खाऊन तिला खूप कंटाळा येतो, म्हणून आज म्हटलं चेंज म्हणून आपण मसाले भात आणि कढी करूया. आणि स्वयंपाक झाल्यानंतर पण मी लगेच किचन आणि बाकीचं सगळं आवरून घेतलं, कारण मला जायचं होतं मंदिरात महादेवाच्या पूजेसाठी. तसं बघितलं तर मी रोज महादेवाच्या मंदिरात जाते आणि आल्यानंतर मी जेवण करते. पण आज का बरं काय माहिती, मला भूक लागलेली होती आणि चपाती खायची अजिबात इच्छा नव्हती. औषधांमुळे इतकं तोंड म्हणजे असं खराब पडलेलं आहे, कडू कडू तोंड झालेलं आहे. त्यामुळे मला फक्त भात आणि कढीच खायची इच्छा होती. तर मी कढी नाही खाल्ली, कारण माझा घसा ऑलरेडी दुखतो आहे, म्हणून मी भात आणि लोणचंच खाल्लं. खरं तर लोणचं पण नाही खायला पाहिजे पण मला फक्त भात खाल्ला गेला नसता, म्हणून मी थोडंसं लोणचं पण सोबत घेतलेलं आहे. हे लोणचं माझ्या बहिणीने मला दिलं होतं, औरंगाबादवाल्या बहिणीने. आणि ते लोणचं इतकं टेस्टी आहे की रोजच्या जेवणात मी ते घेतेच. तर आत्ताच मंदिरात जाऊन आलेली आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि महादेवाच्या मंदिरात मी रोजच जाते, आमच्या घराजवळच आहे, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे रोज मंदिरात जायला. 1 लोटा जल वाहून यायला काहीच वेळ लागतो आहे. तर मला आता काय झालं ना, एक प्रकारे सवय झाली आहे रोज मंदिरात जायची आणि महादेवाचं दर्शन घ्यायची. आणि जेव्हा एखाद्या गोष्टीची आपल्याला सवय होते ना, मग आपल्याला जर ती गोष्ट त्या दिवशी नाही केली ना, तर खूप असं अस्वस्थ वाटतं आपल्याला की यार आपण आज ही गोष्ट नाही केली. तसंच झालं आहे मला, आता सवय लागली आहे रोज रोज महादेवाच्या दर्शनाला जायची. आणि ज्या दिवशी मी नाही जात त्या दिवशी मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. ॲक्च्युली 3-4 दिवसापासून माझी तब्येत पण बरी नव्हती. म्हणजे हा वीकेंड पूर्ण सर्दी खोकला याच्यातच गेला
आणि काल पण मी डॉक्टरकडे गेले होते, त्यामुळे मला काल व्हिडिओ शूट करता आला नाही. आणि वातावरण पण तुम्ही बघू शकता बाहेर कसं वातावरण झालंय आणि अशा वातावरणामुळे व्हायरल इन्फेक्शन वगैरे पण खूप जास्त होतं. आणि डॉक्टरने मला तेच सांगितलं की तुला व्हायरल इन्फेक्शनच झालंय. तर सर्दी अजून पण तुम्हाला म्हणजे कळत असेल माझा आवाज कसा झालाय. तर पूर्णपणे बरं नाहीच वाटत आहे, पण काय झालं ना, लॉंग व्हिडिओ टाकलाच नव्हता मी, म्हणजे शनिवारी व्हिडिओ पोस्ट केला होता, त्यानंतर व्हिडिओ आपला आलाच नाहीये. मग खूप मोठा गॅप होऊन जातो, त्यामुळे बरं असो नसो व्हिडिओ तर शूट करावा लागतोच, असं असतं. तर शॉर्ट व्हिडिओ आपले मी पोस्ट केले होते, कारण ते ऑलरेडी माझ्याकडे रेडी होते, त्याची एडिटिंग नव्हती मला करायची, फक्त व्हॉइस ओव्हरच करायचा होता. तर आज जो व्हिडिओ शूट केला, आता याचं एडिटिंग थोड्या वेळानंतर मी करेल. म्हणजे आता दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि आता मी आराम करणार आहे. औषधं घ्यायचीत अजून, आता औषध घेईल आणि थोडा वेळ आराम करेल. उठल्यावर व्हिडिओची एडिटिंग करेल. प्रयत्न असेल की आजच हा व्हिडिओ पोस्ट होईल, बघूया आता. म्हणजे एडिटिंगला तसं बघितलं तर बऱ्यापैकी वेळ लागतो आणि मग एडिटिंग केल्यानंतर व्हॉइस ओव्हर वगैरे पण असतो, तर एवढा सगळा वेळ लागून जातो. आणि तब्येत डाऊन असलं की थोडंसं नको वाटतं, आरामच करावा वाटतो. आणि काय होतं ना, मला एवढी जास्त झोप येते, ते औषधांनी येते की कशामुळे येते कळत नाही, खूप जास्त झोप येते. काल सुद्धा मी दुपारी 3-4 तास झोपले होते. तब्येत डाऊन असल्यामुळे येत असेल किंवा मग औषधांमुळे येत असेल. आणि डॉक्टरांना तर मी बोलली की मला इंजेक्शनच द्या, कारण इतकं मला बॉडी पेन होत होतं ना गेले 3-4 दिवस की मला म्हणजे काहीच सुचत नव्हतं. मग मी डॉक्टरांना सांगितलं मला इंजेक्शन द्या पेन किलरचं, त्याशिवाय काय माझ्याकडून काही होणार नाही. तर आज थोडं बरं वाटतंय, म्हणून मग आज सेवा म्हणजे पूजा वगैरे केली, मंदिरात पण जाऊन आली. नाही तर काल 2-3 दिवस मी मंदिरात सुद्धा गेले नव्हते महादेवाच्या. तर प्रॉब्लेम आणि अजून एक असं झालंय ना की मला इकडे म्हणजे हनुवटीच्या इकडे चीनच्या इथे खूप जास्त पिंपल्स यायला लागले. तुम्ही बघू शकता, हे बघा इथे किती डाग वगैरे पण पडलेत पिंपल्सचे, कारण मला एवढे पिंपल्स कधीच येत नव्हते. आणि जेव्हा आपल्याला असे चीनच्या आसपास जेव्हा पिंपल्स येतात ना, तेव्हा ते हॉर्मोनल इम्बॅलन्समुळेच येतात असं मी ऐकलंय. म्हणजे मला आमची जी गायनेक आहे ती बोलली होती की आपल्या म्हणजे स्त्रियांना जेव्हा हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो ना, तेव्हा तुम्हाला चीनच्या आसपासच इकडे ह्या पोर्शनमध्येच फोड्या येतात. इथे वरती वगैरे फोड्या नाही येत, ह्याच पोर्शनमध्ये येतात. तर मला गेले काही दिवस ना फक्त इकडेच फोड येत आहे. बघा आत्ता पण इथे आलेली आहे. तर त्या मला बोलले होते डॉक्टर की ओव्ह्युलेशन वगैरे जेव्हा आपलं होतं ना, ओव्ह्युलेशनच्या दरम्यान त्या फोड्या जास्त येतात आणि मलाही तसंच चालू आहे. तर म्हटलं गायनेककडे तर आता जाऊन उपयोग नाही आहे, कारण फोड्या एवढं जास्त येतात तर मला डर्मेटोलॉजिस्टकडेच जावं लागेल. तर माझा विचार चालू आहे आज संध्याकाळी, जर मला संध्याकाळी फ्रेश वाटलं आणि पाऊस कमी असेल तर संध्याकाळी मी जाणार आहे डर्मेटोलॉजिस्टकडे आणि पूर्ण म्हणजे विचारूनच घेणार आहे, स्किन ट्रीटमेंटच घेणार आहे व्यवस्थित. कारण हे जे असे फोड्या येतात त्याच्यामुळे काय होतं ना, त्या फोड्या पेनफुल तर असतात, दुखतात पण खूप, आणि त्याचे डाग जे पडतात ना ते डाग निघत नाही, काही केल्या डाग निघत नाही. आणि मग चेहरा खूप म्हणजे वेगळाच दिसतो आपला जेव्हा आपल्या चेहऱ्यावर डाग असतो. आणि आपण स्किनची एवढी काळजी घेतो, एवढी काळजी घेऊन सुद्धा जर असे पिंपल्स येत असतील, आणि विशेष म्हणजे पिंपल्स येतात ते निघून जातात, पण त्यांचे जे घाणेरडा असा डाग पडतो ना, तो डाग काही केलं लवकर जात नाही. मग मी त्यांना असं डॉक्टरांना सांगणार आहे की जेणेकरून मला हे पिंपल्स येऊ नये आणि आल्यानंतर कसं प्रिव्हेंट करायचं, काय लावायचं, कोणती क्रीम वापरायचे, त्यानंतर डेली बेसिसवर आपण कोणते क्रीम वापरायचे. आता माझी स्किन खूप जास्त ड्राय आहे, तर अशा ड्राय स्किनसाठी काय वापरायला पाहिजे जेणेकरून स्किन माझी तुकतुकीत दिसेल. ॲक्च्युली व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी तुकतुकीत वाटत असेल, शायनी वाटत असेल, कारण मी तेवढी काळजी घेते. दिवसातून 2-3 वेळा मी फेस वॉश करते, त्यानंतर मॉइश्चरायझर अप्लाय करते. मॉइश्चरायझर पण खूप भारी क्वालिटीचा सिटाफिलचा मॉइश्चरायझर मी यूज करते, जसं की मी तुम्हाला नेहमी दाखवलं होतं. आणि डे रुटीन, नाईट रुटीन, सगळे रुटीन व्यवस्थित स्किन केअर फॉलो करते, म्हणून हे स्किन तुकतुकीत दिसते. जर मी थोडी जरी काळजी नाही घेतली ना, माझी स्किन एकदम डल दिसायला स्टार्ट होईल. इतकी जास्त ड्राय स्किन आहे माझी. केस पण तसेच खूप जास्त ड्राय आहेत माझे. तर मग मी विचारणार आहे डॉक्टरांना, स्किनसाठी आणि हेअरसाठी सुद्धा विचारणार आहे, हेअर केअर कशी करायची ते पण विचारणार आहे. कारण केस पण हल्ली ना खूप गळायला लागलेत, सफेद पण व्हायला लागलेत. तर आत्ताच जर आपण काळजी नाही घेतली तर पुढे जाऊन मग याचे परिणाम अजून वाढत जातात. आणि स्वतःवर थोडंसं आपण लक्ष द्यायलाच पाहिजे की स्वतःच्या तब्येतीकडे, स्वतःच्या लुक्सकडे आपण खूप जास्त लक्ष द्यायला पाहिजे. आपण काय करतो ना स्त्रिया, की आपण स्वतःला खूप मागे ठेवतो आणि सगळ्यांना प्राधान्य देतो. आपली मुलं, नवरा, घरातल्या जबाबदाऱ्या, ह्या सगळ्या गोष्टी पहिले आणि मग आपण सगळ्यात शेवटी. तर असं न करता मी तर ठरवलं आता मी इथून पुढे तरी मी स्वतःला प्राधान्य देणार आहे. मी आधी आणि मग बाकीचे सगळे.
कारण आपण आपलं अर्ध आयुष्य याच्यातच घालवलं आणि आता उरलेलं आयुष्यसुद्धा हेच करण्यात घालवलं तर मग काही वर्षानंतर अजून जास्त पस्तावा येईल की आपण स्वतःसाठी काहीच नाही करू शकलो. तर आपलं कुटुंब वगैरे सांभाळून आपल्याला स्वतःला प्राधान्य द्यायचं आहे, सेल्फ लव्ह करायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जेव्हा आपण हाय व्हायब्रेशनमध्ये राहतो ना तेव्हा आपल्या बऱ्याचशा गोष्टी मॅनिफेस्ट व्हायला सुद्धा खूप मदत होते. आता मॅनिफेस्टेशनचे बरेच व्हिडिओ याआधी सुद्धा मी घेऊन आली होती की सेल्फ लव्हचा व्हिडिओ एक आणला होता. तर आपण मॅनिफेस्ट केव्हा करू शकतो माहिती आहे, जेव्हा आपण हाय व्हायब्रेशनमध्ये असतो, खुश असतो, आनंदी असतो. आणि आपण कसं आनंदी राहायचं हे आपल्याच हातात असतं. दुसरे नाही येणार आपल्याला आनंदी करायला, आपण स्वतःच आनंदी राहायचं असतं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा असतो. तर मी पण ठरवले की मी खुश राहणार, हाय व्हायब्रेशनमध्ये राहणार आणि माझ्या ज्या इच्छा आहेत त्या मी लवकरात लवकर मॅनिफेस्ट करणार. तुम्ही तसं करा. कारण मला असं वाटतं की प्रत्येक स्त्री आहे ना ती खूप स्पेशल आहे. तर तिने तिचं जे आयुष्य आहे ना त्या आयुष्याचा एकदम पुरेपूर लाभ घेतला पाहिजे. तिच्या म्हणजे स्त्रीत्वाचा. माझा घसा अजून पण दुखतोय त्यामुळे आय होप तुम्ही समजून घ्याल. तर तिने तिचं स्त्रीत्व आहे ना ते व्यवस्थितपणे जगलं पाहिजे आणि आनंदाने राहिलं पाहिजे असं मला वाटतं. तर आता मी जास्त बोलत नाही, मला बोलायला पण त्रास होतोय. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि शॉर्ट व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्ही म्हणजे प्रेम देताय शॉर्ट व्हिडिओला, कमेंट्स वगैरे करताय, तसं लॉंग व्हिडिओला सुद्धा करा. कारण खूप मेहनत लागते आणि खूप मोटिवेशन मिळतं जेव्हा माझ्या मैत्रिणी मला अशा प्रकारे सपोर्ट करतात तेव्हा. तर कीप वॉचिंग, कीप सपोर्टिंग अवर चॅनेल. तर आता मी व्हिडिओला एंड करते. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.